नमस्कार मित्रांनो, विविध ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। सो तुम्ही बघू शकता की मी बर्थडे कसा सेलिब्रेट केला आहे। सो मित्रांनो बघू शकता सगळे मुलं प्रार्थना बोलत आहेत जेवण करण्याच्या आधी। सो अशा प्रकारे आज हा बर्थडे सेलिब्रेट केला आहे मी। सो मी पुढे याबद्दल तुम्हाला सगळं सांगणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। सो मित्रांनो त्यानंतर मी माझ्या फॅमिली सोबत, माझी सासू, माझं मोठे दीर आणि यांच्यासोबत मी हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेट केला। सो बघू शकता की राहुलने मला खूप हसवलं आहे आणि लहान मुलासारखं हॅपी बर्थडे बोलतात। सो मला असे गिफ्ट वगैरे राहुलने दिलं त्या दिवशी, माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं। आणि यानंतर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या हॉस्टेलची सगळी डिटेल्स। सो बघत राहा पुढे। सो मित्रांनो तुम्ही तर बघितलंच की मी बर्थडे कशा प्रकारे सेलिब्रेट केला। सो मी त्याबद्दल पण तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे की जे संगमनेरमध्ये, मी संगमनेरमध्ये राहते, तर संगमनेरमध्ये महात्मा फुले म्हणून एक हॉस्टेल आहे जिथे माझे पप्पा त्यांचे 35 वर्ष 35 इयर्स त्यांनी त्यांची सर्व्हिस कंप्लीट आता करणार आहेत। ऑक्टोबरमध्ये त्यांचं रिटायरमेंट आहे। सो मी त्याबद्दलही तुम्हाला त्यावेळेसही मी तुम्हाला व्लॉग्स टाकेलेच त्याबद्दल। सो मित्रांनो मी माझ्या बड्डेच्या दिवशी असं मला वाटलं की मी काहीतरी म्हणजे बड्डे आहे तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे। सो मी त्या पप्पांना विचारलं त्या हॉस्टेलचा ॲड्रेस, कारण मी अजूनपर्यंत कधीही गेलेली नव्हती। सो मी तिथे गेली आणि मी पहिले सगळं सकाळी मी मम्मीबरोबर बाहेर गेली, सगळं किराणा सामान आणलं, त्या हॉस्टेलला दिलं। मग त्यानंतर मी तिथे बिर्याणी दिली होती, तर मी 5 kgची बिर्याणी बनवली होती आणि त्या हॉस्टेलला दिली होती। 35 मुलं आहेत तिथे हॉस्टेलला, पण त्यांना बघितल्या म्हणजे आणि इव्हिनिंगला त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, राहुलला आणि मला, राहुल माझा हजबंड आणि आम्हाला दोघांना बोलवलं आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आमचं खूप छान प्रकारे सत्कार करण्यात आला। खूप छान वाटलं, पण खूप रडायला पण आलं। रडायला यासाठी आलं कारण तिथे जेव्हा गेलो आम्ही तेव्हा तिथले ते मुलांची परिस्थिती, त्यांचे कपडे, त्यांची हालत इतकं वाईट वाटत होतं आणि खूप जोरात पाऊस चालू होता आणि ते भर पावसामध्ये तिथं पाण्याचे प्रॉब्लेम्स असल्यामुळं ते टँकरचं पाणी खाली करत होते। सो ते सगळं बघितल्यावर मला असं फील आलं की काय परिस्थितीत मुलं जगतात। आणि मित्रांनो खरं सांगते की खूप वाईट परिस्थितीतही ही मुलं शिकत असतात, जगत असतात। एक मुलगा होता तो इथं इतका लांबचा होता, बारामतीच्या तिकडचा होता आलेला। सो मी त्याला विचारलं काय रे तुझे, तर मला तो बोलला की वर्षातनं 2दाच माझे मम्मी पप्पा येतात आणि 6 महिन्यातनं म्हणजे एकदा, आणि मे महिन्यात मग मी घरी जात असतो। सो खरंच खूप वाईट वाटलं आणि मला त्या दादांनी पाऊस चालू असल्यामुळे केक आणता आला नाही, तर त्यांनी मला कॅडबरीज आणल्या होत्या माझ्या बड्डेसाठी। सो मी त्यांना त्या कॅडबरीज द्यायला लागले तर दादांनी मला देऊन नाही दिलं। त्यावेळेस पण त्यांच्याकडं म्हणजे त्यांना खूप अपेक्षा असते आणि अपेक्षा कसलीच नाही, एक भूक, पोटाची भूक असते एक माणसाची, तेवढीच, बाकी काही अपेक्षा नसते। माणसाला जगण्यासाठी काय कपडा आणि पोटभर जेवण हेच हवं असतं आणि डोक्यावर छत। तर अक्षरशः त्या मुलांनी इतक्या म्हणजे खूप आनंदाने ती बिर्याणी खाल्ली आणि जे व्हेज होतं, म्हणजे जे व्हेज खाणार त्यांच्यासाठी मी लाडू वगैरे असं सगळं घेऊन गेलेली होती। तर खूप छान मी असं बड्डे सेलिब्रेट केला। आणि मित्रांनो त्यानंतर मग मी माझ्या फॅमिलीसोबत गेले, त्यानंतर मग मी तिथेही बड्डे सेलिब्रेट केला। राहुलने मला खूप छान माझं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि तो दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे मी कधी न विसरणार आहे यासाठी आहे। कारण मित्रांनो की ज्यावेळेस आपण असं बाहेर जातो, 4 भिंतीच्या बाहेर पडतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की किती वाईट परिस्थितीतही लोक जगतात आणि आपण असं खूप छोट्या छोट्या गोष्टीवर तक्रार करत असतो की असंच झालं तसं झालं, आणि त्या गोष्टी त्यांच्यासाठी म्हणजे खूप छोट्या असतात, खूप क्षुल्लक असतात आणि आपण त्या गोष्टींवरनं तक्रारी करत असतो। सो आपल्याला सगळं भेटलंय आणि खरंच आपण खूप लकी आहोत। आणि मी असंच सांगेल की प्रत्येकाने आपल्या बड्डेला, कारण आपण बर्थडे सेलिब्रेट करतो म्हणजे काय करतो की आपण आपल्या आयुष्याचे दिवस कमीच करत असतो। सेलिब्रेशन म्हणजे आपले ते दिवस कमी होत असतात। सो असं काहीतरी करा बड्डेच्या दिवशी की ते लक्षात राहील,
त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतील आणि आपण गरिबांसाठी काहीतरी करा. तुमच्या बड्डेच्या दिवशी तुम्ही भलेही केळी घ्या किंवा फ्रूट्स घ्या, काहीतरी गरिबांना दान करा आणि खरंच ते पुण्य आणि आपण एन्जॉय करणं, पार्टीज करणं, किटी पार्टी, हे सगळ्या गोष्टी डझंट मॅटर, हे सगळं काहीच मॅटर करत नाही. सो मी त्यांना खूप छान पद्धतीने जेवण दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो माझ्यासाठी माझं बड्डेचं सेलिब्रेशनचं गिफ्ट होतं. खरं सांगते तुम्हाला, या सगळ्यामध्ये मला राहुलने पण खूप मदत केली आणि आईने सुद्धा माझ्या. सो सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे खूप आनंद झाला त्या दिवशी. मला खूप छान वाटलं. माझा फर्स्ट म्हणजे माझ्या बड्डे, इतक्या वर्षांच्या बड्डेमधला फर्स्ट बड्डे असा जो आहे की तो मला खूप म्हणजे लक्षात राहणार आहे. बाकीचे बड्डे मला लक्षात नाहीच राहू शकत, कारण असं काही स्पेशल झालं नाही. नेहमीच मम्मी पप्पा केक आणत आले किंवा सेलिब्रेट करत आले किंवा बाकी सगळ्यांना बोलवत आले, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण या बड्डेमध्ये मी हे सगळं केलं. आय एम व्हेरी हॅपी. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन